श्रीराम जय जय राम. भवरोगापासून मुक्ततेचा उपाय सत्संगती व नामस्मरण. एका गावात एक वैद्य राहत होता. त्याने एक दिवस एका मनुष्यास आपल्या घरावरून जाताना पाहिले आणि त्याला आत बोलवले. त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला आहे हे तोंडावरून समजत असे. वैद्याने त्या माणसाला सांगितले की तुला एक भारी रोग झाला आहे, तरी मी सांगतो ते औषध घे आणि सांगेन त्याप्रमाणे पथ्य पाळ, म्हणजे तुझा रोग बरा होईल. वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्यात त्या वैद्याचे काही नुकसान होते का? त्याप्रमाणेच आपल्याला गुरु सांगत असतो. संत लोक जे आपल्याला करायला सांगतात त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचे असते का? तर नाही. त्याचे ऐकल्याने आपलाच फायदा होत असतो. ते आपल्याला भवरोग झाला आहे असे सांगतात आणि त्याकरिता संतसंग करा आणि नामात राहा म्हणून सांगत असतात. औषध सोपे असले म्हणून त्यात गुण नाही असे म्हणून कसं चालेल? ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात. तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे की नामस्मरणासारखे सोपे साधन नाही. तुमचा हल्लींच्या साधूंवर विश्वास नसला तरी समर्थ आणि तुकाराम यांनी सांगितले त्यावर तरी विश्वास ठेवायला काय हरकत आहे? त्यांनी तुमच्या कल्याणाकरताच ते साधन सांगितले आहे. ते तुम्ही न कराल तर त्यांचे काही नुकसान नाही, तुमचेच नुकसान आहे. तरी याचा विचार करा. आपल्याला रोग झाला आहे अशी आपली अगोदर खात्री झाली पाहिजे, म्हणजे निम्मे काम झाले. आपल्याला रोग झाला आहे असे पक्के कळल्यावर आपण औषध घेण्याचे टाळणार नाही. आपल्याला संसारात सुख नाही असं दिसत असताना ज्या योगाने सुख मिळेल त्याच्या खटपटीस लागले पाहिजे आणि त्याकरिता होईल तितके नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला खरे समाधान मिळेल. एका मनुष्याने 30 वर्षे मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, भगवंतांची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो. त्याला विचारले, कसे? तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो जिथे बदली करील तिथे आपल्याला जावे लागते. मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. सध्या मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवला आहे. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे. याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे. हेच आपल्या जीविताचे सार आहे. भगवंत हा आपल्या आतमध्येच प्रकट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणामुळे हळूहळू तो प्रकट होत जातो. हेच हिताचे आणि कायमचे असते. श्रीराम. संत वैद्य घालविती भवरोग बाधा, नामस्मरणाचा उपाय हा साधा. कृपावंत थोर सद्गुरु उदार. कृपावंत थोर सद्गुरु उदार. स्वयमाय होती दीना अनाथा. स्वयमाय होती दीना अनाथा. नामस्मरणाचा उपाय हा साधा. संत संग देती नामी ठेवताती. संत संग देती नामी ठेवताती. पथ्य सांगताती सुख विण्या आरता. पथ्य सांगताती सुख विण्या आरता. नामस्मरणाचा
उपाय हा साधा, उपाय हा साधा. संत माय बाप निवारिती ताप, संत माय बाप निवारिती ताप. वरद हस्त त्यांचा स्पर्शितसे माथा, वरद हस्त त्यांचा स्पर्शितसे माथा. नामस्मरणाचा उपाय हा साधा, उपाय हा साधा. संत वैद्य घालविती भवरोग बाधा. नामस्मरणाचा उपाय हा साधा, उपाय हा साधा, उपाय हा साधा. श्रीराम